चल मित्रा, उज्ज्वल उन्नत उत्साही जीवनाची गुढी उंच उंच उभारू. सुखी समाधानी स्वानंदी जीवनाच्या म्हणता की आपण मारू. सुखी समाधानी स्वानंदी जीवनाच्या म्हणता की आपण मारू. जीवन जगण्याची मान्यता ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. त्या मान्यतेवर माणूस जीवन जगत असतो. समोर आलं तर त्याला सामोरे जाऊ. प्रत्येकाच्या मनात मनगटात धमक असायला हवी. पण आपलं दैनंदिन काम करताना आपल्या मनातली ज्या काही इच्छा सुप्त आकांक्षा आहेत त्या सदा सर्वदा सर्वश्रुत करता येत नाही. एवढं बनून पेढा खाण्याची काही लोकांची वृत्ती असते आणि ती कधी कधी चांगली असू शकते जर इतरांचं त्याच्यामध्ये जर वाईट होणार नसेल तर. लोक आपल्याला काय म्हणते यापेक्षा आपण स्वतःला काय म्हणतो ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. लोकांनी आपल्याला एवढं ठरवलं हरकत नाही, पण आपण आपल्या ध्येयाप्रती वेळ असलं पाहिजे. एक तरुण होता, भोळा भाबडा साधा. त्याला लोक त्रास द्यायचे. भोळा होता, समजूतदार त्यांच्या दृष्टिकोनातून नव्हता आणि तो आपलं काम इमानीतबारे करत होता. दररोज त्या गावामध्ये लहान मुलांसोबत चांगलं बोलणं, खेळणं, मोठ्यांचा आदर सत्कार करणं. कधी कधी आपला चांगुलपणा लोक आपल्याला वाईट ठरवण्यात धन्यता मानतात, पण तो त्यांचे दृष्टिकोन असतो. हा आपला चांगुलपणा हा आपल्यासाठी बलवान असतो. तो साधा भोळा तरुण जीवन जगत होता आणि दर आठवड्याला आपल्या कमाईतली काही रक्कम गरजवंताला देत होता. तिथल्या काही उडाणटप्पू पोरांना हे जरा वेगळंच वाटत होतं की याच्याकडं हा गरीब आहे तरी लोकांना मदत करतो. मग याची ते उडवायला लागले. त्याला काही ना काही बोलणं, त्याला टोमणे मारणं. त्याला माहीत होतं की हे वाहत्या प्रवाहात येणारे काहीतरी थोडेफार लोक असतात आणि ते वेळ आल्यानंतर बरोबर त्या प्रवाहाला रोखू शकत नाही. ऑटोमॅटिक खेच बाजूला सरकतात. मग ते दरवेळेस त्याला बोलवायचे, त्याला चिडवायचे आणि त्याला एक स्पर्धा करायला लावायचे. 100च्या, 500च्या, 1000च्या अशा वेगवेगळ्या नोटा त्याला दाखवायचे आणि त्याला म्हणायचे की बघ यातली मोठी नोट कोणती. ही स्टोरी तुम्ही ऐकली असेलच, पण पुन्हा नव्याने. त्यातला बोध सगळ्यात महत्त्वाचा. तर तो व्यक्ती दरवेळेस छोटी नोट उचलायचा आणि घरी जायचा. परत त्या स्पर्धेत तो हारायचा, जाणीवपूर्वक हारायचा आणि सर्वांसमोर स्वतःला निर्बुद्ध समजून घ्यायचा किंवा दाखवायचा. ते टवाळखोर पोरं त्याची थट्टा मस्करी करायचे आणि सांगायचे की हा किती मूर्ख आहे. आणि तो छोटी नोट घेऊन घरी जात होता. त्याच नोटाच्या साहाय्यानं त्यानं स्वतःचं चांगुलपणा जपला होता. कष्टानं मेहनतीनं स्वतःचं छोटंसं घरी बांधलं होतं. पण जेव्हा जेव्हा हे लोक त्याला मूर्ख समजत होते तेव्हा तेव्हा तो छोटी नोट घेऊन साईडला जात होता आणि स्वतःच हसं करून गेला होता. आणि त्याच नोटाच्या बदल्यात दर आठवड्याला तिथल्या गरिबाला, मंदिराला काही दान दक्षिणा किंवा काही प्रसाद देत होता. इतरांना वाटत होता. तिथली मूर्खता त्याची तो दुसऱ्यांना देऊन आनंद व्यक्त करत होता. हे दरवेळेचं घडत होतं. कधी कधी दररोज घडायचं, कधी आठवड्यातून. आणि आज छोटी नोट घेऊन घरी यायचा. एक दिवस एक मुलगा त्याचं ऑब्झर्वेशन करायला लागला की हा एवढा हुशार आहे पण एवढा मूर्खही नाही, दरवेळेस छोटी नोट घेतो. मग त्यानं त्याला इच्छा केला. घरी गेल्यानंतर विचारलं की दादा तुम्ही दरवेळेस छोटी नोटच का घेता, लोक तुम्हाला मूर्ख समजते.
त्यानं त्या पोराची निरागसता समजून सांगितलं की बेटा, ज्या दिवशी मी माझी बुद्धिमत्ता त्यांच्यासमोर प्रकाशित करीन, उघड करीन, त्या दिवशी हा खेळ तिथंच समजून जाईल. मोठ्या नोटात आणि छोट्या नोटात मला फरक कळतो. मी छोटीच नोट निवडतो, कारण मी जर मोठी नोट निवडली तर त्या दिवसापासून त्या मूर्ख लोकांच्या दृष्टिकोनात बदल होईल की जे मला मूर्ख समजतात, आणि तो खेळ तिथंच बंद होईल. त्याच्यामुळं जे लोक आपल्याला त्यांच्या दृष्टिकोनातून जे समजायचं ते समजू देत, पण आपण आपल्या दृष्टिकोनातून समजदार आणि बुद्धिमान आहोत याचं प्रमाणपत्र, याचा दाखला सगळ्यांना द्यायची गरज नाही. मित्रांनो, जीवन आपलं आहे. आपण स्वतःशी प्रमाणबद्ध आहोत, प्रामाणिक आहोत. आपल्या स्वतःला सांगायचं आहे, स्वतःला समजून सांगायचं आहे की मला काय करायचं आहे, काय निवडायचं आहे. लोकांच्या दृष्टिकोनातून आपल्या जीवनाचा दृष्टिकोन विकसित करणं गरजेचं नाही. मला माझ्या स्वतःच्या दृष्टिकोनातून माझं स्वतःचं जीवन जगता आलं पाहिजे. लोक काय म्हणतात? लोक चांगल्यालाही चांगलं म्हणत नाही आणि वाईटाला तर वाईट म्हणतच असतात. आपण आपला दृष्टिकोन प्रगल्भ केला पाहिजे, हीच अपेक्षा. धन्यवाद.